तुमच्या सगळ्यांना माझा नमस्कार। तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे। आता आपला नुकताच कॅप राउंड 1 पार पडलेला आहे। कॅप राउंड 2 देखील आपली लिस्ट लागेल। तर महाराष्ट्रातील बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा मला मेसेज आला की दीदी आता आमचं सिलेक्शन झालेलं आहे, बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं बीएससी नर्सिंगच्या चांगल्या कॉलेजला ॲडमिशन झालेलं आहे। तर आता आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे सविस्तर तुम्हाला कुठले कुठले सब्जेक्टनुसार बुक्स घेतले पाहिजेत। आता या फर्स्ट इयरमध्ये तुम्हाला कुठले कुठले बीएससी नर्सिंगला सब्जेक्ट्स आहेत, सिलेबस काय काय आहे तुमचा फर्स्ट इयरचा, त्याचा कंप्लीट एक व्हिडिओ मी माझ्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे। तो जर तुम्ही पाहिला नसेल तर त्याची डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे। तर आता सब्जेक्टनुसार तुम्हाला बुक्स लागणार, तर कुठले कुठले इम्पॉर्टंट बुक्स तुम्ही वापरले पाहिजेत फर्स्ट इयरमध्ये ते आज या मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर आता आजचा जो व्हिडिओ होणार आहे तो कम्प्लिटली इम्पॉर्टंट बुक्स ऑफ ॲनाटॉमी आणि फिजिओलॉजीचा होणार आहे। आता तुमचा 4 वर्षाचा जो बीएससी नर्सिंगचा कोर्स आहे तो कम्प्लिटली डिपेंड आहे तुमच्या ॲनाटॉमी आणि फिजिओलॉजीवरती। जर तुमच्या ॲनाटॉमी आणि फिजिओलॉजीच्या जर कन्सेप्ट क्लिअर असतील तर पुढे जे तुम्हाला पीडियाट्रिक नर्सिंग आहे, कम्युनिटी हेल्थ नर्सिंग आहे किंवा डिसीज कंडिशन येणार आहेत तुम्हाला, एएचएन अडल्ट हेल्थ नर्सिंग आहे, मेंटल हेल्थ नर्सिंग आहे, या सगळ्यांमध्ये तुम्हाला कुठे ना कुठेतरी ॲनाटॉमी आणि फिजिओलॉजीची गरज पडणार, कारण त्या डिसीज कंडिशनची आणि ॲनाटॉमीची एक रिलेशन आहे, तर ते तुम्हाला कोरिलेट करता आलं पाहिजे। त्यासाठी तुमच्या फर्स्ट इयरमध्येच बीएससी नर्सिंगच्या कन्सेप्ट क्लिअर असायला पाहिजे। तर त्यासाठी तुम्हाला काही इम्पॉर्टंट बुक्स यूज करणं गरजेचं आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लिस्ट बट बेस्ट बुक सांगणार आहे। म्हणजे खूप सारे जे स्टुडंट आहेत ते खूप साऱ्या अलग अलग प्रकाशनचे काय करतात, वेगवेगळ्या प्रकाशनचे डिफरंट प्रकाशनचे बुक वापरतात आणि त्याच्यामुळे कन्फ्यूज होतात। तर तुम्हाला खूप सारे बुक्स न यूज करता एका पर्टिक्युलर बुकवरती स्टे करायचं आहे, कारण तुम्हाला ऑलरेडी तुमचे लेक्चर्स कॉलेजमध्ये देखील होणार। कॉलेजमध्ये झाल्यानंतर ज्या टीचर्सच्या हँडरिटन नोट्स आहेत तुम्ही ज्या काही लेक्चर दरम्यान काढणार त्या, आणि हे जर तुम्ही मी दिलेली बुक्स जर यूज केले तर तुमचा ॲनाटॉमी आणि फिजिओलॉजीचा जो काही स्टडी आहे तो चांगल्या पद्धतीने होणार आहे। तर आता तुम्ही या ठिकाणी पाहू शकता ॲनाटॉमी आणि फिजिओलॉजीचे एवढे मी बुक्स ठेवलेले आहेत। तर आपण कम्प्लिटली पाहूया। तर या ठिकाणी हा जो आता सेट आहे माझ्या हातामध्ये, हा सेट आहे, हा कम्प्लिटली बीडी चौरसिया या पुस्तकाचा आहे। हे बुक खरं तर MBBSचे स्टुडंट यूज करतात, पण एकदम बेस्ट बुक आहे। जर तुम्हाला ॲनाटॉमी आणि फिजिओलॉजीच्या तुमच्या कन्सेप्ट क्लिअर करायच्या असतील एकदम डीपली, तर तुम्ही हे बीडी चौरसिया हे बुक्स यूज करू शकता। तर हे बुक्स जे आहे हे कम्प्लिटली 4 सेटमध्ये येतं। एक एक करून मी तुम्हाला सेट दाखवते। तर सगळ्यात पहिल्यांदा हे अशा प्रकारचं एक बुक दिसतं, रेड कलरचं याचं कव्हर आहे। बीडी चौरसिया या सरांनी लिहिलेलं आहे हे बुक, ह्युमन ॲनाटॉमी लिहिलेलं आहे या ठिकाणी, आणि हे रिजनल आणि अप्लाइड म्हणजे एकेका तुमच्या बॉडीतले जे काही रिजन आहेत त्याच्यानुसार याचे 4 पार्ट आहेत। तर पहिला जो पार्ट आहे तो आहे अप्पर लिम आणि थोरॅक्स पार्ट 1, 9th एडिशनचं हे बुक आहे। म्हणजे माझ्या वेळेस घेतलेलं आहे ते, त्यावेळेस 9th एडिशन होतं। व्हॉल्यूम 1 अप्पर लिम म्हणजे जे काही तुमचा वरचा पार्ट आहे बॉडीचा, 2 एक्स्ट्रीमिटीज, आणि थोरॅक्स छातीचा पार्ट याच्यामध्ये कव्हर होतो रिजन वाईज। त्याच्यानंतर दुसरा पार्ट आहे आपला पार्ट 2, तो आहे लोअर लिम आणि ॲब्डोमेन अँड पेल्विस। तर या पार्ट 3 सिस्टम आपल्या कव्हर करते, त्यामुळे थोडी याची साईज देखील बुक्सची लॉंग पडते। त्याच्यानंतर जो आपला तिसरा व्हॉल्यूम आहे या बुकचा तो आहे व्हॉल्यूम 3 हेड अँड नेक। जो काही तुमचा चेहऱ्याचा भाग आहे आणि मानेचा भाग आहे, हेड अँड नेक रिजन, या बुकमध्ये कम्प्लिटली डिटेलमध्ये दिलेला आहे। त्याच्यानंतर लास्ट पार्ट या बुकचा आहे ब्रेन अँड न्यूरो ॲनाटॉमी। तुमच्या मेंदूचा सर्व प्रकारचा न्यूरो ॲनाटॉमी, जी काही नर्वस तंतुशास्त्र आहे त्याचं सगळ्यांचा डिटेल तुम्ही स्टडी या बीडी चौरसिया या बुकमध्ये करू शकता। म्हणजे कम्प्लिटली ॲनाटॉमी तुम्ही या बुकमधून जर वाचली तर बऱ्याचशा तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होऊन जातील। स्पेशली हे बुक MBBSचे स्टुडंट यूज करतात आणि आपल्या इंडियामध्ये हे बुक फार चालतं। म्हणजे जर तुम्ही MBBS केलं, BSc नर्सिंग करायचं असेल, कुठलाही मेडिकल कोर्स जर असेल तर बीडी चौरसिया ते स्टुडंट किंवा टीचर तुम्हाला हेच बुक यूज करायला सांगणार। पण आता पॉईंट काय येतो की बीडी चौरसिया या बुक्सची प्राइस जास्त आहे, तर ज्यांना फायनान्शियली अफोर्ड नाही करू शकत ते या बुक्सची ऑनलाईन जी काही प्रिंट किंवा PDF आहे ती देखील डाउनलोड करू शकतात। त्याच्यानंतर या ठिकाणी माझ्याकडे आहे फिजिओलॉजीचं बुक। आता फिजिओलॉजी म्हटलं की त्याच्यामध्ये येतात तुमचे फंक्शन्स, तुमचे मेकॅनिझम, जे काही बॉडीचं मेकॅनिझम असतं ते सगळं काही फिजिओलॉजीमध्ये येतं। मोस्ट ऑफ दी फंक्शन जे असतात तुमच्या बॉडीचं फंक्शन कसं चालतं सिस्टमनुसार, ज्या काही ॲनाटॉमी आणि फिजिओलॉजीमध्ये तुमच्या सिस्टम आहेत, जसं की रेस्पिरेटरी सिस्टम असेल, एंडोक्राइन सिस्टम, रिप्रोडक्टिव्ह सिस्टम, त्याच्यानंतर तुमचे मस्क्युलोस्केलेटन, बऱ्याचशा अदर ज्या काही सिस्टम आहेत त्या सगळ्यांच्या फंक्शन्सचे जे इम्पॉर्टंट क्वेश्चन असतात तुम्हाला शॉर्ट आन्सर LAQ
ते सगळं काही या बुकमध्ये तुमचं कव्हर होऊन जाईल. आणि एक चांगल्या प्रकारचं बुक आहे हे, इसेन्शियल ऑफ मेडिकल फिजिओलॉजी 7th एडिशन, के सेमुलिंगम आणि प्रेमा सेमुलिंगम, JP पब्लिकेशनचं हे बुक आहे आणि सुंदर प्रकारचं आहे. जर आता आपण कुठलंही पेज उघडून पाहिलं तर याच्यामध्ये फंक्शन वगैरे फार चांगल्या प्रकारे दिलेलं आहे. ॲनाटॉमी आणि फिजिओलॉजीचा कंबाईन जर स्टडी करायचा असेल तर ॲनॅटसाठी तुम्ही BD चौरसी आणि फिजिओलॉजीसाठी तुम्ही के सेमुलिंगम यूज करू शकता. आणि त्याच्यानंतर आता एक कम्प्लिटली अजून एक बुक आहे माझ्या हातामध्ये, जे आहे एल्सवेअर पब्लिकेशनचं, ज्याचं नाव आहे या ठिकाणी पाहू शकता तुम्ही, रॉसन विल्सन. तर तुम्हाला ॲनाटॉमी आणि फिजिओलॉजी या दोघांचा कंबाईन जर स्टडी करायचा असेल तर या बुकमध्ये दोघांचाही कंबाईन स्टडी दिलेला आहे. म्हणजे सपोज तुम्ही एखादा टॉपिक घेतला, मस्क्युलोस्केलेटन एखादा टॉपिक घेतला, तर त्या टॉपिकमध्ये टाइप्स ऑफ बोन्स असतात, टाइप्स ऑफ जॉईंट्स आहेत, मुवमेंट्स आहेत, त्याच्यानंतर मसल्स आहेत तुमच्या, मग त्याच्यानंतर फंक्शन्स ऑफ बोन्स, हे सगळं देखील कंबाईनमध्ये, म्हणजे त्याचे ॲनाटॉमी एका सिस्टमची आणि फंक्शन हे दोन्ही कंबाईनमध्ये याच्यामध्ये दिलेलं आहे. छोटंसं बुक आहे हे. म्हणजे जर तुम्ही हे बुक घ्यायचं झालं तर हे 4 पार्टमध्ये येणार. के सेमुलिंगम देखील मोठा सेट आहे, याचा एक ठोकळा म्हटला तरी चालेल. आणि हा जो आहे याचा एक छोटासाच पार्ट येणार. तर बरेचसे स्टुडंट काय करतात, ज्यांना 5 दिवसामध्ये 10 दिवसामध्ये ॲनाटॉमी क्लिअर करायची, ते रॉसन विल्सन्स यूज करतात. पण तुमच्या कन्सेप्ट सुद्धा तुमच्या लेक्चर्सनुसार क्लिअर होणं गरजेचं आहे. तर त्यासाठी हे तिन्हीचा जर सेट असेल तुमच्याकडं तर चांगल्या प्रकारे तुम्ही ॲनाटॉमीमध्ये मार्क्स घेऊ शकता. तर या तिन्ही बुक्सची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये मी मेन्शन करते. तुम्हाला जर बाय करायची असतील ऑनलाईन तर तुम्ही बाय करू शकता. आणि मोस्ट ऑफ द ज्यांना फायनान्शियली अफोर्ड नसेल ते BD चौरसाची PDF देखील ऑनलाईन अवेलेबल आहे, ती देखील तुम्ही डाउनलोड करू शकता. तर या व्हिडिओमध्ये मी कम्प्लिटली तुम्हाला ॲनाटॉमी आणि फिजिओलॉजीचे जे काही इम्पॉर्टंट बुक्स आहेत, जे की तुमच्या पातळीवर तुम्ही यूज करू शकता, लायब्ररीमध्ये तुमच्या परिचय यूज असतील तर ते यूज करू शकता, ते सांगितलेले आहेत. आणि जसं की मी सांगितलं, सोशियोलॉजी आणि सायकोलॉजीचे जे काही बुक्स आहेत ते मी इतर व्हिडिओमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करेल. तर तोपर्यंत तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर काही तुमचा डाऊट असेल BSc नर्सिंग कोर्सच्या रिलेटेड तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा, निश्चितच त्याचा रिप्लाय करण्याचा मी प्रयत्न करेल. आणि खूप लवकरच आपण आता ॲनाटॉमी फिजिओलॉजी, जे काही तुमची सोशियोलॉजी सायकोलॉजी आहेत त्याचे लेक्चर्स घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर खूप साऱ्या स्टुडंटला जर त्याच्यामध्ये इनरोल व्हायचं असेल तर ते देखील कमेंट करू शकतात की लाईव्ह जे काही लेक्चर्स आहेत त्याच्यामध्ये इनरोल व्हायचं आहे, तुम्ही होऊ शकता. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.